नमस्कार, मी निखिल महापुरारी एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या ट्रॅव्हलच्या विशेष ब्लॉगमध्ये आज आपण महाकाल नगरी उज्जैनमध्ये आलेलो आहोत. आणि ह्या महाकाल नगरी उज्जैनमध्ये आपले परमेश्वर प्रभू श्रीकृष्ण यांचं जिथे शिक्षण झालं ते सांदीपनी आश्रमात आपण आलो आहोत. श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा या तिघांनी इथे शिक्षण घेतलं होतं. त्यांना शिकवले गेलेल्या 64 विद्या असतील, बाकीही सर्व माहिती असेल. अत्यंत उत्कृष्ट असं सुंदर असं नयनरम्य असं आश्रम इथे बनवण्यात आलेलं आहे. उज्जैनमध्ये आपण आल्यानंतर इथे नक्कीच भेट द्यावी आणि श्रीकृष्णाने जे ज्ञानार्जन केलेलं आहे त्याची आपण माहिती घ्यावी. आता आपण इथं पाहू शकता, कॅमेरा तिकडे करावं. ते या ठिकाणी त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शिक्षणासाठी वापरलेल्या गोष्टी त्याच्यात आपल्याला तिथं पाहायला मिळतात. अतिशय सुंदर वातावरणातला हा आश्रम आहे. आणि खरं पाहिलं तर त्या काळामध्ये ज्या 64 कला होत्या, मला असं वाटतं की आज आपलं इतकं शिकलो आहे, परंतु त्या 64 कलाने इतकं शिक्षण काय अजून आपलं झालेलं नाही. आपण काही कला या तिथपासून आपण त्या ठिकाणी त्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न तर करणारच आहोत. चला आता आपण तर त्या ज्या 64 कला होत्या त्याच्यातल्या काही कला आपण या ठिकाणी पाहू शकतो. छंदोज्ञान म्हणजे छंदांचं ज्ञान देण्याचा प्रयत्न सांदीपनी आणि त्यांच्या शिष्यांना करतात. श्रीकृष्ण परमात्म्याला आपण इथं पाहू शकतो. क्रियाकल्प, आता ह्यामध्ये त्या ठिकाणी जे काय काव्य आणि त्या काव्यशास्त्राची माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे या कलेमध्ये. शलित योग, योगाचा एक प्रकार या ठिकाणी आपण पाहू शकतो. वस्त्र गोपन म्हणजे वस्त्र कशी घालायची ही सुद्धा एक कला होती. 64 कलापैकी 58वी कला त्या माध्यमातून आपण पाहू शकतो. धातू विशेष, अशा अनेक कला, त्या 64 कला त्या ठिकाणी श्रीकृष्णाने या आश्रमामध्ये शिकून घेतल्या. त्याचं एक चरित्र, एक चित्ररूपाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. वास्तुविद्या आहे, इथे कसं घर बांधायचं हे त्यांनी सांगितलं. परत हे रुद्र रत्न परीक्षा, आता याच्यात ही रुद्राक्षाची परीक्षा आहे मला वाटतं. ते मनी ववायचं काम, त्याचं काय